पुड़मी। हाल ही में हमारी मिट्टी में कार्बन की मात्रा काफी हद तक कम हो गई है। पौधों को इन कार्यों में सक्षम करने के लिए लंबे समय तक रासायनिक उर्वरकों से उपयुक्त पोषक तत्व प्राप्त करने में, मजबूत पौधों और जड़ व्यवस्था के अच्छे विकास के लिए, पौधों को लाभदायक जीवाणु और कवक के विकास के लिए मिट्टी में कम से कम 2% कार्बन होना चाहिए। पुड़मी के उपयोग से कार्बन का प्रतिशत बढ़ जाता है। पुड़मी में 50% ह्यूमिक एसिड होता है। साल में कम से कम 2 बार पुड़मी के उपयोग से मिट्टी में कार्बन की मात्रा बढ़ जाएगी। इसका नतीजा फसल और मिट्टी दोनों स्वस्थ रहेंगे। हमें अच्छी पैदावार मिलेगी। हमें 20 किलो प्रति एकड़ पुड़मी का उपयोग करना चाहिए। आइए प्रतिभा बायोटेक की पुड़मी का उपयोग करें, मिट्टी में कार्बन और उसके प्रतिशत को बढ़ाएं और अच्छी फसल प्राप्त करें। पुड़मी पुड़मी। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण तिगाव या गावी आलेलो आहेत। तालुका माजलगाव, जिल्हा बीड इथं आलेलो आहेत। तर आज आपण प्रतिभा बायोटेकचा डेव्हलप केलेला प्रोडक्ट पाहणार आहेत। सर्वप्रथम माझं नाव धनंजय संभाजीराव देशमुख, मराठा एरिया मॅनेजर। आपण बीड जिल्ह्यात बापूराव पवार यांच्या अंतर्गत डेव्हलप केलेला शेतकऱ्यांना प्लॉट पाहण्यासाठी इथं जमलेलो आहे। तरी आपण शेतकऱ्याचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा। धनंजय रामेश्वर आगे, तालुका औडोनी, जिल्हा बीड। तर आपण इथं ह्या शेतकऱ्याकडे आलेलो आहेत आणि आपले काही शेतकरी आपण त्यांनी कसा डेव्हलप केलेला आहे प्लॉट, बापूरावच्या मार्गदर्शनातून त्यांनी कसा केलाय त्याची आपण चर्चा करू। त्या नमस्कार, मी पवार बापू, बीड जिल्हा प्रतिनिधी। आपण आलेलो आहोत तिगाव या गावामध्ये आणि आपण आहोत प्रतिभा बायोटेकने डेव्हलप केलेला शिमला मिरचीच्या प्लॉटवर। आणि आपण सध्या त्यांना आपण बेसल डोसपासून विदाऊट केमिकल बेसल डोसचं नियोजन दिलं होतं आणि त्याच्यासाठी वापरलं होतं अवनी, अन्नपूर्णा, पुड़ामी, स्टप, हे सगळे प्रोडक्ट आपले प्रतिभा बायोटेकचे बेसल डोसला वापरलेले आहेत। आणि त्याच्यानंतर आपलं वॉटर सोल्युबलचं मॅनेजमेंट, टोटल मॅनेजमेंट प्रतिभा बायोटेकनं या प्लॉटला दिलेला आहे। आणि तुम्ही ग्रोथ पाहू शकता, हिरवागार प्लॉट आहे आणि विदाऊट केमिकल वापरलेला प्लॉट आहे। शिमलाचा प्लॉट फुलं भरपूर आहेत, सगळं भरपूर आहे। आणि आपण शेतकऱ्यांना आता त्यांचं नाव आणि गाव विचारू। तुमचं नाव आणि गाव सांगा। धनंजय रामेश्वर आगे, राहणार देवडी, तालुका औडोनी, जिल्हा बीड। 9552 65 70 45। आपण आलेलो आहोत तिगाव या गावामध्ये आणि शेतकऱ्यांना त्यांचा परिचय दिलेला आहे। आणि आपण प्रतिभा बायोटेकचा पूर्ण शेड्यूल हा प्लॉटला वापरलेला आहे। सुरुवातीला तुम्ही काय वापरलं प्लॉटला? ज्या टायमाला तुमची लागवड झाली त्या टायमाला तुम्ही ड्रिप वॉटर काय दिलं? आम्ही ह्युमिक, कार्बन आणि सर्वर ड्रिपला सोडल्याच्या नंतर प्लॉटनं ग्रीप घेतली का? पांढऱ्या मुळांची चांगली वाढ झाली आणि प्लॉटनं ग्रीप घेतलेली आहे। त्याच्यानंतर तुम्ही वॉटर सोल्युबलमध्ये कुठला ग्रेड वापरला आमचा? गामा, झुका, कोकोली। गामा, झुका आणि कोकोली यांना आपण शिमलाच्या ज्या टायमाला ग्रो स्टेजमध्ये प्लॉट होता त्या टायमाला सुरुवातीला गामा दिला। गामाच्या नंतर एकरी 5 किलो कोकोली दिलं आणि कोकोलीच्या नंतर 1261 प्रतिभा बायोटेकचंच 1261 प्रतिभा बायोटेक का दिया बाद में। त्याच्यानंतर तुम्ही नंतर ड्रिप वॉटर तुम्हाला आम्ही हे सोडायला दिलं, बेट आणि एझेड। याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले? रिझल्ट एकदम छान आहे त्याचे। म्हणजे ड्रिप वॉटर प्लॉटला 15व्या दिवशी आम्ही बेट आणि एझेड दिलं, त्याच्यानंतर 1 मायक्रोन्यूट्रंट आणि 1 बेट दिलं। त्याच्यानंतर तुम्हाला प्लॉटला ग्रीनरी कशी आली? ग्रीनरी एकदम चांगली आली। ग्रीनरी चांगली आली। शिमला मिरची ज्या टायमाला 15 दिवसाची झाली त्या टायमाला आपण या प्लॉटला दिलेला आहे कोकोली आणि झुका दिल्याच्या नंतर आणि कोकोली दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांना काय रिझल्ट पडले आपण शेतकऱ्याच्या तोंडातून ऐकू। तुम्ही कसे रिझल्ट पडले कोकोली आणि झुका दिल्याच्या नंतर? कोकोली आणि झुकाचे रिझल्ट नंबर 1 आहेत। फुल कळी फिळी भरपूर लागलेली आहे, रिझल्ट नंबर 1 आहेत। आणि कोकोली दिल्याच्या नंतर प्लॉटला ग्रीनरी कशी आली? ग्रीनरी एकदम शायनिंग आहे, म्हणजे मला प्लॉटला चमक आहे आणि शायनिंग पण आहे। कोकोली हा जमिनीचे पीएच मेंटेन करून प्लॉटला फुटवा देणारा प्रोडक्ट आहे। आणि झुकामध्ये खताचा ग्रेड आहे 15-8-35 प्लस 4% ऑर्गॅनिक कार्बन, जे की अपटेकिंगसाठी मदत करतं। आणि कोकोली हा प्रत्येक वॉटर सोल्युबल सोबत दिल्यामुळं जमिनीचा पीएच मेंटेन करून प्लॉटला फुटवा आणि ग्रीनरी द्यायचं काम करतं। आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला ज्या टायमाला मिरचीवर तुमच्या बोकडा आला, ज्या टायमाला
टोटल मिरची बोकडली होती, त्या टायमाला आम्ही तुम्हाला वरून स्प्रेला वायरोनिल, ब्रासिका आणि हे दिलं होतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बोकडा जो आलता तो बोकडा कंट्रोल करण्यासाठी आम्ही तुम्हाला काय दिलं वरून स्प्रेला? वायरोनिल, ब्रासिका आणि डोजी. त्याच्यानंतर तुम्हाला खालून ड्रिप वॉटर आम्ही काय दिलं? भंपर, झेनेक्स. आणि त्याच्यानंतर प्लॉटला तुम्हाला ग्रीनरी आणि बोकडा कसा निघून गेला तुमचा? किती दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट पडले? एक तर 4-5 दिवसात रिझल्ट आले त्याला. एकदम क्लिअर कट झालं. प्लॉट पूर्ण बोकडलेला होता, तो टोटल प्लॉट बोकड्यातून बाहेर निघून प्लॉटनं शेंडा चांगला निघाला, तुमचा ग्रीप चांगली भेटली, तुम्हाला सेटिंग चांगली लागली बंपर सोडल्याच्या नंतर. त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही समजा भुरीसाठी, पांढरी माशी आणि भुरीसाठी तुम्हाला प्रोडक्ट दिले होते आम्ही, ड्रोन प्लस आणि ब्लॉकबस्टर. याचे रिझल्ट तुम्हाला कसे भेटले? रिझल्ट नंबर 1. याने समजा फवारल्याच्या नंतर पांढरी माशी किती वेळात तुमची गायब झाली? पांढरी माशी अर्ध्या तासातच गायब. फक्त ड्रोन प्लस आणि ब्लॉकबस्टर हे दोन्ही सोबत यूज केल्यामुळे फक्त 30 मिनिटाच्या आत पांढरी माशी प्लॉटवरून गायब झालेली आहे. त्या टायमाला तुम्हाला आम्ही पुन्हा नंतर ज्या टायमाला प्लॉट समजा सेटिंगच्या पुढे गेला त्या टायमाला तुम्हाला वॉटर सोल्युबलमध्ये आम्ही आमच्या कंपनीचं प्रतिभा बायोटेकचं 13-40-13 आणि तुम्हाला झेनेक्स दिले. झेनेक्स दिल्याच्या नंतर तुम्हाला रिझल्ट कसे पडले? रिझल्ट लय नंबर 1. प्लॉटनं समजा काय दाखवलं? रिझल्ट म्हणजे नंबर 1. वाढ, ग्रोथ, एकदम फुलाची संख्या आणि शायनिंग. तुम्हाला प्रतिभा बायोटेकचं झुका कोकोली वापरल्याच्या नंतर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? तुम्ही ह्याचे रिझल्ट कसे आहेत? रिझल्ट ह्याचे नंबर 1 आहेत, कारण की शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे प्रोडक्ट वापरायला पाहिजेत. आता तुमच्या प्लॉटला किती दिवस झालेले आहेत? आता प्लॉटला 60 दिवस झालेले आहेत. 60 दिवस झालेले आहेत. तर तुमचा एक तोडा झाला आहे तुमचा पाठीमागचा तोडा किती निघलेला आहे? 2 टन निघाला आहे. तुमचा तोडा टोटल 2 टन निघलेला आहे. आणि आता तुम्हाला ड्रिप वॉटर फर्टिगेशनमध्ये शेड्यूल काय चालू आहे? कोकोली, झुका. पहिला डोस कोकोली झुका, नंतर गामा 13-40-13, गामा आणि 13-40-13 एकत्र. त्याच्यानंतर 12-61 कॅन्डी, 12-61 आणि कॅन्डी हे दोन्ही एकत्र तुम्हाला शेड्यूल चालू आहे. त्याच्यानंतर तुम्ही ड्रिप वॉटर काय देताय आणखी? आता 12-61 कॅन्डी, 12-61 कॅन्डी. आणि त्याच्यानंतर तुम्ही बंपर आणि झेनेक्स, एकरी 2 किलो झेनेक्स. म्हणजे त्याला माल वाढतो, तुम्हाला प्लॉटला क्वालिटी येते. आणि याच्यासाठी तुम्ही आता नेक्स्टच्या तोडा तुम्हाला अपेक्षित किती टनाचा आहे? 10 टनाचा आहे. 10 टनाचा तुमचा शिमलाचा तोडा निघणं असं तुमची अपेक्षा आहे. बरं, तुम्हाला प्रतिभा बायोटेकचं मटेरियल वापरल्यानंतर, अदर कंपनीचं मटेरियल आणि प्रतिभा बायोटेकचं मटेरियल वापरल्याच्या नंतर म्हणजे समजा प्लॉटला ग्रीनरी, तुम्हाला बाकीचे इतर प्लॉट पाहिलेत तुम्ही शिमलामध्ये, बाकीच्या प्लॉटमध्ये आणि आपल्या प्लॉटमध्ये, आपल्या शेड्यूलमध्ये प्लॉट जे करताय तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? प्रोजेक्ट तर भारी आहे, कारण की याचे रिझल्ट एकदम टॉप येतं. जरी शेतकऱ्यांनी प्रोडक्ट वापरायला पाहिजे. ते तुम्ही किती वर्षापासून वापरता हे प्रोडक्ट? हे आपण 4-5 वर्षापासून. 5 वर्षापासून. तुम्ही याच्या अगोदर तुम्ही शिमला मिरची केलती लास्ट इयर, ज्या टायमाला लास्ट इयर शिमला मिरची केलती, तुम्हाला बाकीच्या शिमला मिरची प्लॉटवाल्यापेक्षा ॲव्हरेज वाढलं होतं का कमी आलं? ॲव्हरेज वाढलं होतं. बाकीच्या शिमलावाल्या मिरचीवाल्याला 10 टन निघलं होतं आणि तुम्हाला समजा 2 एकर तुमचा लास्ट इयर प्लॉट होता. 2 एकरमध्ये शिमला तुम्हाला किती निघली होती? 40 टन. 40 टन. पण आता ह्या वर्षी तुम्ही आमच्या शेड्यूलमध्ये 3 एकरचा शिमलाचा प्लॉट केलेला आहे. पण तुम्हाला यंदा शिमलाच्या प्लॉटमध्ये यील्ड ह्या 3 एकरमध्ये किती येईल असं वाटतंय? इथं 70 टनाच्या आसपास जाईल. म्हणजे तुम्हाला शिमला म्हणजे आमच्या प्रतिभा बायोटेकवर विश्वास ठेवून तुम्हाला 70 टनापर्यंत शिमला निघणं असं वाटायलंय. पण तुमचा प्लॉट दरवर्षीपेक्षा चांगला आहे का कसा आहे? गेल्या वर्षी दरवर्षीपेक्षा नंबर 1 प्लॉट आहे. नंबर 1 प्लॉट आहे. कारण का ह्याच्यामध्ये विदाऊट केमिकल न यूज करता बेसल डोसमध्ये आवनी, पुडामी, अन्नपूर्णा, स्टप, झीप हे अदर केमिकल यूज न करता बेसल डोस टाकलेला आहे. जमिनीचा पीएच सुधारून प्लॉटला समजा ग्रीनरी तुम्ही पाहू शकताय. तुम्ही हा तुमचा लास्ट इयर हे ऊसाचा प्लॉट होता. ऊसाच्या प्लॉटवर सुद्धा तुमचा मिरचीचा प्लॉट एकदम सुंदर आलेला आहे. तुम्हाला आता अपेक्षित उत्पन्न प्रतिभा बायोटेकच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला भेटल असं तुम्ही समाधानी आहेत का ह्या शेड्यूलमध्ये? समाधानी आहेत ना. प्रोजेक्ट भारी, या रिझल्ट नंबर 1 आहेत, समाधानी. शेतकरी मित्र हो, आपण हे सगळा प्लॉट डेव्हलप केला हे पाहिलं, परंतु याच्या पाठीमागं आमचे डीलर जे आहेत त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर जाणून घेऊ. सांगा. माझं नाव तुकाराम गंगाधर आगे,
माझं गाव देवडी, काउंटरचं नाव विजय कृषी सेवा केंद्र देवडी. माझ्या काउंटरला प्रतिभा बायोटेकचे ऑल प्रोडक्ट मिळतील आणि हा पूर्ण प्रोडक्ट प्रतिभा बायोटेकच्या प्रोडक्टवर हा डेव्हलप केलेला प्लॉट आहे आणि ह्याचे एकदम सुंदर रिझल्ट आहेत आणि आपण शेतकऱ्याचे मनोगतसुद्धा ऐकले आहे. आणि ज्या टायमाला आम्ही तुम्हाला काम दिलं त्या टायमाला आपल्या काउंटरला समजा कनेक्टिव्हिटी म्हणजे समजा फार्मरची कनेक्टिव्हिटी ज्या टायमाला आम्ही तुम्हाला काम दिलं त्या टायमाला तुम्ही काम घेतल्याच्यानंतर तुम्ही समाधानी आहात का? समजा आमचं प्रतिभा बायोटेकचं काम दिल्याच्यानंतर तुम्हाला फार्मर कनेक्ट होत गेले का? हो, फार्मरची आणि रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे चांगली, आणि कारण ह्याचे रिझल्ट पाहून लोक आता नावाने प्रोडक्ट मागायला लागले. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता? तुमच्या एरियातील शेतकऱ्यांना काय सांगू शकता? आपण आता स्वतः हे शेतामध्ये वापरले आहेत प्रोडक्ट, आणि जे शेतकरी वापरत आहेत त्यांचा रिस्पॉन्स होऊन असं वाटतं की ह्याचे एकदम प्रोडक्ट नंबर 1 आहेत, चांगले आहेत आणि शेतकऱ्यांनी वापरावं हे प्रोडक्ट. कंपनीविषयी तुमचं काय मत आहे? आपण प्रतिभा बायोटेकचे प्रोडक्ट दिल्यामुळे सर्व शेतकरी समाधानी आहेत आणि त्यामुळं आपण प्रतिभाची टीम आणि प्रतिभा कंपनीचे जे बी डायरेक्टर मॅनेजर आहेत आपले राजशेखर रेड्डी यांना आपण धन्यवाद देऊ. नमस्कार, मी पवार बापू. हा शिमला मिरचीमध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर हा प्लॉटला सगळं प्रतिभा बायोटेकचा शिमलाला शेड्यूल वापरलेला आहे आणि या प्लॉटवरती आमचं N2 बॉटम प्रतिभा बायोटेकचेच मटेरियल वापरलेलं आहे आणि टोटल प्लॉट हा प्रतिभा बायोटेकने डेव्हलप केलेला आहे. आणि तुम्हाला मिरचीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असेल तुमच्या अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर आहे 9673 92 73 53. माझ्याकडे बीड जिल्हा पूर्ण आहे आणि तुम्हाला शिमला मिरचीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असो, कोकोली, गामा, बंपर, झेनेक्स आणि त्याच्यामुळं क्वालिटी पाहू शकताय तुम्ही. फ्रूटची साईज पाहू शकताय किती शायनिंग मस्त आहे. त्याच्यानंतर झुका सुटल्यामुळं फ्लावरिंग पाहू शकताय तुम्ही आणि बंपर झेनेक्स सुटल्यामुळं त्याच्या पानावरची लव आणि क्वालिटी पाहू शकताय. प्रोमो यूज केल्यामुळं त्याची तुम्ही बघा तुम्ही किती शायनिंग मस्त आहे आणि प्लॉटला कुठेही बोकडा नाही आहे आणि बुल आणि देशी दारूच्या मध्ये यूज केल्यामुळे कुठेही ब्लॅक थ्रिप्स नाही आहे तुम्ही पाहू शकताय. आणि रॉकस्टार प्रोमायसिन यूज केल्यामुळे कुठेही भुरी नाही आहे प्लॉटवर. डोन प्लस यूज केल्यामुळे कुठेही पांढरी माशी नाही आहे. तुम्ही प्लॉट किती सुंदर आहे बघू शकताय. प्लॉटची क्वालिटी पाहू शकताय तुम्ही ऑल प्लॉटची. हे आहेत शिमलाचे शेतकरी. शेतकऱ्याचं नाव आणि मोबाईल नंबर सांगतील. धनंजय रामेश्वर आगे, राहणार देवडी, तालुका वडोणी, जिल्हा बीड. 9552 65 70 45. कोकोली. पॉवरफुल.